राणी सगळं ठीक आहे ना? कुठे हरवलीस? नाही कुठे नाही. चला आपण सगळेजण फॅमिली फोटो काढूयात. हा चला. हा उर्मिला, इतकी काय घाई आहे? आधी ज्यांची पहिली संक्रांत आहे त्यांचे तर फोटो काढून घेऊयात. हो बरोबर आहे दादा वहिनी, चला तुम्ही दोघे जण उभा राहा, फोटो काढतो. चला चला पटकन उभा राहा. हा या या पटकन. दादा, अरे वहिनीच्या खांद्यावर हात ठेव ना. अरे ठेव ना पटकन. हा राणी ऑल ओके? कुठे हरवलीस? नाही कुठे नाही. खरंच? दादा वहिनी तुम्ही गप्पा काय मारत बसला? इकडे बघा. दादा स्माइल कर ना तू. हा चला आता एक फॅमिली फोटो घेऊया. चला या सगळेजण. या इकडे इकडे. वहिनी जवळ या जरा. ओके. काढलास का? हा झाला. चला निघूया आता. हो बाबा, मी कुठे आहे फोटोत? मला पण काढायचा आहे ना. राहू दे रे. हो बाबा थांबा जरा, सेल्फी घेऊया. बरं चला निघायला हवं आता. हो हो तर उशीर आहे. चला चल तयारी कर. बरं इंदिरा, माझ्या अशा गोष्टी हव्या होत्या तशा गोष्टी घडतायत. मला मोकळा वेळ मिळतोय. मला फक्त एवढंच सांगेन की आजचा दिवस तुमचा आहे. एकमेकांना भरपूर वेळ द्या, एकमेकांना समजून घ्या. राणी, कुठल्याही नात्याचा पाया जर खोटेपणावर उभा असेल ना तर ते नातं कधी ना कधी तुटतंच. त्यामुळे पुढे जाऊन त्रास होण्यापेक्षा ना आत्ताच काय तो निर्णय घे. मला पूर्ण खात्री आहे मी इथे परत येईपर्यंत तू या घरातून निघून गेलेली असशील. त्यामुळे आता ही आपली शेवटची भेट. काळजी घे. बरे राणी, घराकडे नीट लक्ष द्या. गॅस चालू ठेवून कुठेही घराबाहेर जायचं नाही आणि दोघे एकमेकांची काळजी घ्या. काय इंद्रा? अहो काकी, आता ते दोघं लहान आहेत का? उलट वाट बघत असतील आपण घराच्या बाहेर कधी पडतोय. बरं येतो आम्ही. काळजी घ्या. पोचलात की कळवा? कळवतो. येतो. सर मला तुमच्याशी बोलायचंय. नाही, नेहमी असंच होता. तूच बोलते आणि मी ऐकत असतो. आता आधी मी बोलणार मग तू. ठीक आहे तुम्ही बोला. आता लगेच? थोडी तरी कळ काढ. आजचा पूर्ण दिवस रात्र आपलाच आहे. आपण ना आजचा दिवस खूप छान स्पेंड करू. मस्त मेमरीज बनवू, हसू, मस्त बोलू, आजच्या जेवणाचा आनंद घेऊ. तू एक काम कर, तू ना छान स्माइल कर आता. आणि माझ्या वॉर्डरोब मध्ये तुझ्यासाठी एक साडी ठेवली आहे मी. ती साडी नेस, छान रेडी हो आणि मला टेरेसवर येऊन भेट. आपण तिथे बोलू. ओके? अहो सर पण सांगितलं ना मी तुला, आत्ता काही चर्चा करायची नाही. मस्त रेडी हो आणि आपण टेरेसवर बोलू. इंद्रजित सरांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण मालती मॅडम आज जे काय बोलल्या ना ते मला त्यांच्या कानावर घालावंच लागल. माझ्या लग्नाच्या दिवशी बुवांच्या हातनं त्यांच्या बाबतीत जे काय घडणार होतं ते त्यांना मी सांगितलं पाहिजे. अजून दुसरीकडून कुठून जर कळलं ना तर माणसांमध्ये गैरसमज वाढतात. त्यांना अजून कुठनं ही गोष्ट कळाली तर ते रागवतील, दुखावले जातील, आमच्यात गैरसमज वाढतील. नको. त्यापेक्षा ना आज मीच त्यांना हे सगळं सांगून टाकते. आणि हे सांगितल्यावर ना मी त्यांची माफी पण मागते.
आता ना फक्त एकदा मला इंद्रजित सरांकडून कळू देत की मालती मॅडम म्हणतायत तसं नाहीये. आणि आज आमच्या दोघांमध्ये टोकायला पण कोणी नाहीये. सर जर चिडले ना तर त्यांना समजावता पण येईल. बरं आजच बोलते त्यांच्याशी. आय थिंक राणीला साडी सापडली असेल. आय एम शुअर तिला ना ती साडी खूप सुंदर दिसणार आहे. आज सगळं परफेक्ट होणार आहे, अगदी माझ्या मनासारखं. आज ना राणी नक्की खूप खुश होणार आहे. पहिले ना मी तिला सगळं खरं खरं सांगून टाकेन आणि मग प्रपोज करेन. आमचं नातं आता बदलणार आहे. सगळं खूप परफेक्ट होणार आहे आता. आणि प्लीज प्लीज लवकर ये. आय एम वेटिंग फॉर यू. आता मला अजून वाट नाही बघायची. जे काय आहे ना ते सांगून विचारून मोकळं व्हायचंय. म्हणजे माझ्या मनावरचं ओझं तरी हलकं होईल. सर कदाचित चिडतील बुवांवर, कारण ते चुकलेत. पण मला असं वाटतंय जर मी त्यांची बाजू समजावून सांगितली ना तर ते घेतील समजून. इंद्रजित सर फक्त वरून वरून कडक दिसतात, मनाने ते खूप हळवेत. आणि आज त्यांचा मूड पण चांगला आहे. मी जरा जास्तच मूड मध्ये येतोय का? ऑब्विसली यायलाच पाहिजे, कारण आज सगळं माझ्या मनासारखं घडणार आहे. परफेक्ट. ओ नो, ही गोष्ट तर राहूनच गेली. मी रिहर्सल केलीच नाही. इंद्रा, अरे राणी समोर अचानक काही गडबड झाली मग? नाही नाही, प्रॅक्टिस करावी लागेल. इंद्रजित सर किती काय काय करतायत माझ्यासाठी. आता मला सरप्राईज देण्यासाठी ही साडी पण ठेवली. माझं मन जपण्यासाठी किती धडपडतायत ते. मला खात्री आहे त्यांनी अजून पण तयारी केली असणार आहे. बघायला पाहिजे ना. पूर्ण सेटच ठेवलाय.